गेल्या 16 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी आणि न्याय मिळविण्यासाठी फिनले मिल अचलपूर येथील कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनाला आता लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत आहे। किमान वेतन, थकीत बोनस आणि इतर मानधनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला। कामगारांच्या या तीव्र आंदोलनाचा भाग म्हणून कामगार वैभव रमेश पांडे आणि विकेश उगडे यांनी शोले स्टाईलने फिनले मिलच्या उंच चिमणीवर चढून शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। फिनले मिलच्या कामगारांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की अनेक वर्षापासून त्यांना तुटपुंजा वेतनावर काम करावे लागत आहे। या तुटपुंजा वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अत्यंत कठीण झाले आहे। महागाई वाढत असतानाही त्यांच्या वेतनात कोणतीही वाढ झाली नाही। कंपनीने अनेक वर्षापासून थकीत असलेले बोनस आणि इतर मानधने थकवली आहेत, ज्यामुळे कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे। कामगारांचा संताप व्यक्त करताना त्यांनी सांगितले की प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे। खासदार वानखडे यांनी कामगारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या। त्यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत तातडीने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। त्यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणात त्वरित लक्ष घालून कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचे निर्देश दिले। कामगारांच्या मागण्या रास्त असून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे। मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन त्यांनी दिले। खासदारांच्या या आक्रमक भूमिकेचे आणि कामगार हितैषी भूमिकेचे कामगारांनी स्वागत केले। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि त्यांना योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे। कामगारांच्या या आंदोलनाला आता लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळाल्याने या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे। यावेळी प्रामुख्याने बबलू देशमुख, नामदेव तनपुरे, अमोल चिमोटे, अमोल बोरेकर, सच्चिदानंद बेलसरे, विशाल खानजोडे यांच्यासह फिनले मिलचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता जेव्हा पैसा आला, इथलाही माल विकला त्याने 70 लाख आले, इथला पैसा मिळून तो पैसा मिळून त्यानं आता आपलं देणं किती आहे, म्हणजे आपल्याला घेणं किती आहे? आपल्याला घेणं खूप आहे। महिन्याचा पगार, 4 वर्षाचा बोनस येणार, 36 महिन्यापासून पगार नाही दिला आता चालू 10 महिन्याचा ऑक्टोबर पासून पगार नाही दिला आणि मागचा 50% बाकी अजून। आणि आपल्या इथे बेरोजगार तुम्ही मला ते द्या ना, सगळं लेखी तुम्ही तुम्हाला सांगायला मी तुम्हाला व्हॉट्सअप केला नाही, हे तुमचा पगार किती पूर्ण पगार किती लिहून द्या खासदार साहेब। ठीक आहे, आम्ही तुम्हाला लिहून सगळं व्हॉट्सअप करतो। अधिवेशनात विषय घेऊन दादा विषय घेतलाय मंत्री महोदय, उत्तर देत नाही। मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो काय झालं ती परिस्थिती। मी 2 वेळा मंत्री महोदयाला स्वतः भेटलो आणि त्यांनी हे सांगितलं की त्याच्यामुळे आम्ही एखादा दुसरा कोणताही बिल चालू करू शकत नाही। राज्य शासनानं जर त्याच्यात गॅरंटी घेतली, राज्य शासनानं जर चालवलं तर आम्ही ते काही आम्हाला काही हरकत नाही, पण आम्ही ते काही चालवायच्या मनस्थितीत नाही। हे 2 वेळ सांगितलं त्या मंत्री। खोटं बोलले कोण सांगतो की इसका जब बता की मीटिंग झाली होती महाराष्ट्र सरकारची मीटिंग झाली होती दादा मागच्या जुलैच्या 2024 मध्ये 31 तारखेला। तर आम्ही त्यावेळेस आपले जे फडणवीस साहेब आहेत त्यावेळेस त्यांनी 20 कोटी द्यायचा कबूल केला होता फिनले मिलसाठी। मीटिंग मध्ये कोण त्यावेळेस जे सीएमडी होते ऐका ना, त्यावेळेस चॉकलेट असं होतं ते की विधानसभेच्या निवडणुका समोर होत्या। विधानसभेच्या निवडणुका समोर असल्याच्यानं त्यानं तुम्हाला त्याला माहिती की हा परिणाम या एवढा लोकांवर पडू शकते, म्हणून काही लोकांना हाताशी धरून काही लोक घेऊन ते त्यानं जाहीर केलं होतं। मग त्याच्यात मग श्रेयाची लढाई चालली, बाई म्हणे मी आणलं, बुवा म्हणे मी आणलं, आलं लक्षात तुमच्या? बरोबर, तो त्याच वेळचा विषय ना? नाही, इलेक्शनच्या नंतरचा आहे। फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनले ते, आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनल्यावर एनटीसीची पुरे हे
एनटीसी पुढे आपण जेव्हा लेटर दिलं होतं दिल्ली एनटीसी अधिकारी, दिल्ली MD पासून एनटीसी मुंबईचे पूर्ण अधिकारी. महाराष्ट्र सरकार आणि गिरणी कामगार भारतीय मजदूर संघ म्हणजे जे आपण लेटर दिलं होतं, तिन्ही पार्ट्या बसलेल्या आहेत. तिन्ही पार्टीच्या मध्ये यांनी एक प्रपोजल दिलं होतं 20 करोडचं आणि त्यांनी मिनिट्स कुठे आहेत त्याच्यात तुम्ही हे कुठे आहे तुमच्या मीटिंगचं जे काही डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट हा. म्हणजे जे त्या मीटिंग मध्ये घडलं ते हा ठीक. पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।